पुढची बातमी आहे रायगडमधली। रायगडच्या खोपोलीमधील नवनिर्वाचित नगरसेविका मानसी काळोखे यांच्या पतीची हत्या करण्यात आलेली होती दिवसाढवळ्या आणि या प्रकरणी आता 9 जणांना अटक करण्यात आलेली आहे। या सगळ्या आरोपींना पोलिसांनी ताब्यातही घेतलंय। निर्घृणपणे खरतर अगदी भर दिवसा ही हत्या करण्यात आलेली होती। आज या सगळ्या आरोपींना खालापूर न्यायालयामध्ये हजरही करण्यात आलं। सर्व आरोपींना 5 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान या प्रकरणी शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरे यांच्यावरती गंभीर आरोप केले। राष्ट्रवादीच्या आरोपींना अटक न करण्यासाठी तटकरेंचा पोलिसांवरती दबाव असल्याचं थोरवेंनी म्हटलंय। काळोखे यांच्या मारेकऱ्यांना जोपर्यंत अटक होणार नाही, शिक्षा होणार नाही, तोपर्यंत आम्ही गप्प बसणार नसल्याचा इशारा देखील शिंदेंच्या शिवसैनिकांनी दिलेला आहे। आज 6 का 7 आरोपी 8 आरोपी जवळजवळ कोर्टामध्ये हजर केलेले आहेत। 5 जानेवारीपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी त्या ठिकाणी घेण्यात आलेली आहे। परंतु जे यातले मुख्य आरोपी आहेत हे अजून फरार आहेत। त्यांचं प्लॅनिंगमध्ये त्या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे। राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडून पोलिसांवर त्या संदर्भात दबाव तंत्राचा वापर सुरू केलेला आहे की त्यांना अटक करू नये, त्यांना त्यातनं निर्दोष त्या ठिकाणी बाहेर काढावं, अशा पद्धतीचा पोलिसांवर त्या ठिकाणी दबाव टाकला जात आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।